मोहन पारधीची सेना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर खांडीचा पाडा संघ आपण पाहायला मिळते. दोन ताकदवर संघ असतील. एक ताकद विरुद्ध पाहायला मिळेल. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानावरती इंटर होतात आपण पाहतोय. तर खांडीच्या पाडे संघाला तर आपण पाहतो या ठिकाणी खांडीची पाडा टीम उशीर आल्यामुळे 2 बॉलने पेनल्टी सामोरं गेला आपण पाहतोय आणि इथून या षटकातील 4 चेंडूचा खेळ राहिला आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सामना स्टार्ट. काउंट डाऊन स्टार्ट. 3, 2, 1. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज मोहन पारदिया. पहिला चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑफला चेंडू आला. एक धाव सहजरित्या पूर्ण. एकाच धाववरती समाधान मानावे लागेल. संघाचं अकाउंट ओपन झाले. स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलं या अतिरिक्त एक धावेनं. चांगली सुरुवात टीम खांडीच्या पाडे संघाच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहतोय. हा देखील त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळतो. एकदम वेगानं सहजरित्या पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. संघाची धाव संख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज मैदानावरती. एका बाजूला दीपक भगतला पाहतोय आपण. त्याच्या संवेद आपण पाहतोय. प्रदीप पिल्लेला पाहतोय आपण. हा देखील फटका सजवला आपण पाहतोय. चेंडू गेलाय आउट ऑफ द बार. बिग हिट. षटकार. हा देखील निर्धाव चेंडू. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहतोय आपण. गोलंदाज मोहन पारदीला आपण पाहतोय. एक षटकार आला त्यानंतर चांगलं प्रत्युत्तर. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. सांगिक दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय. भावेश निरगुडाला पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये मोहन पारदीनं 8 धावा खर्च केलेत. त्यानंतरचा दुसरा गोलंदाज पाहतोय. भावेश निरगुडाला पाहतो आपण. चला स्पीडअप करा. हा देखील रिवर्स अटेम्प्ट करायचा होता. रिवर्स सक्सेसफुल ठरला नाही. हा देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू अत्तळताना गोलंदाज भावेश निरगुडाला पाहतो. निर्धाव चेंडू अत्तळलाय. चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून.
ते परत चांगली गोलंदाजी पाहतोय आपण कुंभळवाडी संघाच्या माध्यमातून. हा देखील फटका सजवला आपण पाहतो मेडॉनच्या दिशेनं. झेल कॅरी करता आला नाही शतरक्षक. एकदा वेगानं दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. दोन देखील धावा चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. या दोन धावा जर विचार केला संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बघा ज्या कोणाचा मोबाईल फोन हरवलेला आहे त्याने ओळख पटवायची आणि मोबाईल फोन घेऊन जायचा. ओप्पोचा मोबाईल आहे आणि ऑरेंज कलर आहे त्याची बॅक. त्याच्यावरती डिस्प्ले फोटो आहे. फक्त फोन लावायचा. फोन इथे लागला पाहिजे कारण नेटवर्क आहे सेलला. आणि मग ओळख पटवून तो फोन घेऊन जा. हा देखील आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचं झेल आपल्याला पाहायला मिळते. पहिला धक्का लागला टीम खांडीच्या पाड्याला. फलंदाज आपण पाहतोय दीपक बॅक टू डगआउट. फलंदाजानं आकाश भगत आल्याच एक षटकार ठोकला या फलंदाजानं. असं वाटलं की डग्गाडू मधून सेट होऊन आलाय की काय फलंदाज. हा देखील फुलटॉस चेंडू होता. हलक्या त्यानं फेस केले. मिड विकेटला चेंडू गेला. एकदा वेगाने सहजरित्या पुन्हा डोक्याची गंड आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद असेल. फलंदाज आपण पाहतोय प्रदीप इल्ले बॅक टू द आउट. हा देखील फटका सजवला आपण मेडॉनच्या वरतून ठोकला या दर्जेदार षटकार.
अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहतो आपण मैदानावरती टीम खांडीची पाड्या संघाच्या माध्यमातून. या साधावेने जर विचार केला संघाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती जोडले गेले. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहतो आपण मैदानावरती टीम खांडीचा पाडा यांच्या माध्यमातून. गोलंदाजावरती आक्रमण करण्यात हा देखील अप्पर कटचा फटका पाहायला मिळते. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथं, चांगलं क्षेत्ररक्षक राहिलंय तिथं. दोन धावा वेगानं सहजरित्या पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षक राहिलं, कमीत कमी 2 धावा वाचवल्यात क्षेत्ररक्षकानं. चांगलं क्षेत्ररक्षक राहिले. हे 2 धावांनी जर विचार केला संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अद्याप चांगली फलंदाजी पाहतो आपण टीम खाडीची पाडे संघाच्या माध्यमातून. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेतात. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माई बापांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळते. तर नानू सांबरी दोदानी गावचे एक चांगले समालोचक कुठं असतील तर या आमच्या व्यासपीठावरती या. हा देखील पुढे येऊन खेळण्याच्या नादात आपल्याला पाहायला मिळते. हा देखील निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज अक्षय निरगुडाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील हा देखील निर्धाव चेंडू. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहतो आपण. तिसऱ्या षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. सांघिक चौथं वैयक्तिक पहिल्या षटकात तळतोय गोलंदाज वसंत ठोंबरेला पाहतोय. एक डावकुरी आताच फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. आकाश विल्लेला पाहतोय आपण. पंच आमच्याकडे वळतील हा अव्वंतर चेंडू असेल. या अतिरिक्त एकदम जर विचार केला संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. पहिला चेंडू गोलंदाज अव्वंतर चेंडू अतळला. हा देखील सलगचा दुसरा वाईट पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावफलकाचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडू अतळत वाईट या गोलंदाजानं. हा देखील स्ट्राईक डाऊन चेंडू आला. आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण आले. धक्का क्रमांक आपण पाहतोय. धक्का क्रमांक 3 लागला टीम खांडीच्या पाडीला. फलंदाज आकाश विल्ले बॅक टू द आउट. आपण पाहतोय आकाश भगतला देणं गरजेचं असेल. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला होता. 2 षटकार पाहिली होत्या. हा देखील आपण पाहतोय हलक्यातनं पेच केला. आपण पाहतोय दाड्या हिटच्या नादात एक धाव वेगानं सहजरित्या पूर्ण पाहायला मिळते. एक लेग बायची धाव आपल्याला पाहायला मिळते. या अतिरिक्त एक धाव एकदम जर विचारलं संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 ऑफिशियल पंच मैदानावरती आपण पाहतोय.
दोन चेंडू अमोंतर फेकल्यानंतर एका फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर एक एक लेग बायची धाव आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा धावपलकावरती जोडले गेलेत अद्यापर्यंत टीम खांडीची वाडी संघाच्या माध्यमातून. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असला काही चुकी न करता धक्का क्रमांक 4 टीम खांडीची वाडी. फलंदाज आकाश भगत बॅक टू डगआउट. केवढीच्या शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहतो आपण. गोलंदाज वसंत ठोंबरेला पाहतो आपण. नवीन फलंदाज रोहन भगतला पाहतो आपण. हा देखील त्याच प्रकारे आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू आलाय आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय गोळीच्या वेगानं. हा येतोय दर्जेदार चौकार. वाह, या चौकाराच्या मदतीने धावपलकाचा विचार केला तर फलंदाज बाद असेल आपण पाहतोय. फलंदाज रोहन भगत बॅक टू डगआउट. किंग षटक अत्तलताना गोलंदाज पाहतो आपण वसंत ठोंबरेला. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली शेवटच्या षटकामध्ये. अंबॅकिंग षटक अत्तलताना पाहतो आपण वसंत ठोंबरेला. हा देखील पंच आमच्याकडे वळतील. 4 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावपलकावरती जोडले. येणारे चेंडू असतील 24 चेंडू आणि 35 धावेची गरज असेल टीम कोंबळवाडी संघाला. थँक्यू सो मच. आपण पाहतोय सेकंड राऊंड मधला पहिला सामना पाहायला मिळेल चिंचकंबला आणि त्यांच्या अगेन्स्ट वडपे. हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल बघा टॉससाठी. मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आहेत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला खांडीचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट नेरळ कोंबडवाडी या दोन संघादरम्यान हा अंतिम सामना पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. खांडीचा पाडा टीमने बॅटिंग करत असताना धावा बनवल्या गेल्या 34 धावा आणि 35 धावेचा एक मापक लक्ष ठेवला मैदानाच्या आतमध्ये. निश्चित स्वरूपात या स्पर्धेचा आपल्याला ज्या रीतीने सुरुवात झाली पहिल्या दिवशी त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण जर का पाहिलं गेलं 32 धावा डिफेन्स केल्या होत्या. तो इतिहास आजपर्यंत मात्र कायम आहे या स्पर्धेमध्ये. आणि इथून पाहावं लागेल या 35 धावा
डिफेन्स केले जातील का गोलंदाजी करत असताना खांडीच्या पाडा टीमच्या माध्यमातून का बॅटिंग करत असताना सहज रीतीनं चेस केल्या जातील हे देखील पाहावं लागेल. वडपे टीमचे कॅप्टन आले गेलेत. चिंचकांबला टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल बघा, टॉससाठी यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय. ज्या ठिकाणी पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण जर का पाहायला गेला, एका बाजूला आपण पाहतोय नेरळ परिसरातील कोंबलवाडी तर त्यांच्या अगेन्स्ट शहापूर विभागातील खांडीचा पाडा संघ आपण पाहतोय. सामना रप्यान टप होईल यात मात्र शंका नाही. या ज्या अनुषंगानं दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट टाकलेत, मात्र मोहन पारदीची विकेट भरपूर काही सांगून जाईल आपण पाहतो या सामन्यामध्ये. जर का मोहन पारदी स्वस्तात बाद झाला तर या 35 धावा मात्र कुठे का होईना फाईट्स देण्यास आपण पाहतो भाग पाडतील. जर का मोहन पारदीची विकेट मैदानाच्या आतमध्ये राहिल्या तर या 35 धावा एखादी मात्र सहज रीतीने चेस केल्या जातील. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडणार काय बिघडणार, त्यासाठी हा संघर्ष जरूर केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. मी विनंती करेन नितेश त्याचा बसमा की आपल्या शुभास्त्या मात्र टॉस यावेळेस मात्र संपन्न करायला आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. आपण जर का पाहायला गेला कर्जत खालापूर असो या विभागामध्ये मोहन पारदीच्या मात्र व्यावसायिक गटामध्ये फार मोठ्या संख्येनं मात्र वर्णी लागली जाते. मात्र आज आपल्या गावासाठी कशा रीतीने खेळ केला जाईल. अतिशय सुंदर चेंडू आणि त्यानंतर तेवढा सुंदर सन्मान आणि मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. यावेळेस मात्र टॉस जिंकला आपण पाहतो वडपे टीमनं आणि प्रथम धाडसी निर्णय फलंदाजीला मात्र पसंती दिल्या. नेक्स्ट मॅच मध्ये दोन संघ आमने सामने पाहायला मिळतील. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतो. ज्या ठिकाणी कोपरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खांडीचा पाडा या दोन संघादरम्यान हे युद्ध आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेड पुन्हा एकदा प्रकाश पारदी ऑन स्ट्राईक वरती. कमालीचा फटका झेलची संध्या मध्ये चेंडू भूमीला दान होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावा मात्र सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. मी मागच्या हप्त्यामध्ये जो वागेश्वर चषक पाला खैरवाडी या नगरीमध्ये त्या ठिकाणी या खांडीच्या पाडा संघाला खेळताना पाहिला. अप्रतिम खेळ राहिला होता त्या स्पर्धेमध्ये. मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये त्यांचा सामना आपण पाहतोय. मात्र इथून थोडंसं का होईना बॅटिंग करत असताना निराशा दाखवली आपण पाहिल्या गेल्या. अवघ्या 34 धावा बनवल्या आणि 35 धावेचा एक माफक लक्ष ठेवलं आहे. मात्र फायटिंग दिली जाईल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज दीपक भगत यावेळेस मात्र सज्ज होईल. अतिशय सुंदर चेंडू आणि तेवढाच चांगला फटका. फक्त दिशा दिल्या शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हे तंत्र वापरलं फलंदाज प्रकाशनं आणि चेंडू जाईल पाईन लेग रिजन मधून. हा दमदार चौकार. पाहतोय जबरदस्त चौकार पाहायला मिळाला. समोर फलंदाज प्रकाश पारदे. आपण पाहिल्या गेल्या दोन बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने फार चांगला खेळ आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉपेज फर्स्ट स्लिप मध्ये जबरदस्त जल टिपला जाईल आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला करारा झटका. बॅटिंग करत असताना कोंबलवाडी टीमला आपण पाहतोय 7 अंकावरती.
पुढचा चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि इथून आपण पाहतोय पंचांचा फिंगर अप आणि इथून धक्का लागेल दुसरा कोंबडवाडी टीमला 11 अंकावरती. अप्रतिम कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी आपण जर का पाहिल्या गेल्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 11 धावा. आता समीकरण कुठे का होईना थोडंसं मात्र बॅलन्स असेल आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचंय खांडीचा पाडा संघ. इथून मात्र आपण भरपूर वेळ खर्च करतो. आपण जर का पाहिल्या गेल्या अद्यापर्यंत आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आपण पाहतोय आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ यावेळेस मात्र संपला गेलाय. नवीन फलंदाज बालचंद्र पारधी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तब्बल आपण पाहिल्या गेल्या 4थ्या क्रमांकावरती यावेळेस दाखल झालाय. मात्र अद्याप मैदानाच्या आतमध्ये ॲज अ सलामीर आपण पाहिल्या गेल्या मोहन पारधीची विकेट भरपूर काय सांगून जाईल खांडीच्या पाडा टीमसाठी. ज्या अनुषंगाने अंतिम षटक आपण पाहतोय, सॉरी दुसरं षटक आकाश भगत आपण पाहतोय. यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सामना भरपूर महत्वाचा ज्या ठिकाणी हॅलो हॅलो तर आपण पाहिल्या गेल्या अद्यापर्यंत 11 धावा आणि 2 विकेटचं पतन यावेळेस आपण पाहतोय आणि दुसरा षटकाला सुरुवात होईल. आकाश भगत गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाहावं लागेल इथून या धावांसाठी मात्र कितपत प्रयत्न केला जाईल. अतिशय सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि आलेला डॉट चेंडू. इथून मात्र खांडीच्या पाड्या टीमला जर का सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल तर इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू क्या बात या. ज्या विकेटची चर्चा राहिली तो विकेट मैदानाच्या बाहेर करारा झटका लागेल प्रमुख फलंदाज संघाचा आपण पाहतोय मोहन पारधी यावेळेस बाद. ज्या विकेटची चर्चा राहिली तो विकेट मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गोलंदाज आकाश भगतनं फार चांगला कमबॅक आपण पाहतोय आणि इथून मात्र विकेटचं पतन राहिलं गेलंय आणि करारा झटका ज्या ठिकाणी मोहन पारधी मैदानाच्या बाहेर गेलाय आणि इथून मात्र येणारे फलंदाज चांगली बॅटिंग करतील का, कारण मोहन पारधीची विकेट भरपूर महत्वाची होती आणि तो विकेट मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिला गेला. फार चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 11 धावा त्यामध्ये 2 सफलता जरूर आल्या आणि तिथून मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात अप्रतिम. पहिला चेंडू डॉट फेकला आकाश भगतनं, त्यानंतर मात्र मोहन पारधीला मोठ्या फटक्याची मोह आवरता आला नाही आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन आणि इथून पाहावं लागेल संघाचा प्रमुख फलंदाज बाद झालाय. डाव सावरला जाईल का, या 35 धावा बनवल्या जातील का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं. हा ट्रॅकर चेंडू उडवला, चेंडू भरपूर का हवेमध्ये, चेंडूकडे क्षेत्ररक्षण टिपला जाईल जेल आणि धक्का क्रमांक आपण पाहतोय 4था. हा सलगचा दुसरा झटका आपण पाहतोय. गोलंदाज आकाश भगतच्या माध्यमातून फार चांगली गोलंदाजी. अप्रतिम पाहतोय ज्या ठिकाणी कमबॅक करणं फार महत्वाचं होतं आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज आकाश भगतच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अद्यापर्यंत 3 चेंडूपैकी गेलेत, एकही धाव खर्च केली नाही आणि पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना अद्यापही नो स्ट्राईक एंडवरती बालचंद्र पारधी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक कितपत मिळेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील, कारण बालचंद्र पारधी देखील एक फार गुणवत्ता खेळाडू आहे, स्वतःमध्ये भरपूर क्षमता आहे, मात्र त्यासाठी स्ट्राईक कितपत दिली जाईल हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज सुनील पारधी, अतिशय सुंदर फटका, चेंडू पाहावं लागेल. 2 क्षेत्ररक्षण प्रयत्न दाखवलेत मात्र शेवटच्या मोमेंटला एक सिंगल कंप्लीट. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून पाहावं लागेल डेंजर झोनला फलंदाज भालचंद्रला आपण पाहतोय. हा चुकीचा थ्रो आपण पाहिला गेला. जर का या चेंडूवरती रनआउटचा शिकार बनला असता
तर निश्चित स्वरूपात फार चांगली वापसी पाहायला मिळाली असते, मात्र तसं घडलं नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धावा आपण पाहिल्यात आणि या 2 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या 13 अंकावरती आपण पाहतोय. तब्बल 4 चेंडूचा सामना करावा लागला या षटकातील, त्यानंतर या 2 धावा आपण पाहिल्यात. आणि इथून पाहावं लागेल उर्वरितचे 2 चेंडू कशा रीतीने फेकले जातील. गोलंदाज आकाश भगतला आपण पाहतोय फार चांगलं कमबॅक करत असताना. समोर फलंदाज सुनील साड्या वेगवान चेंडू आपण पाहतोय अपटी बॉल मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून जर का पाहिलं गेला हा सुरेख चेंडू फेकला जातोय आणि डॉट चेंडू सांगता अतिशय चांगली गोलंदाजी. एखादं कमबॅकिंग षटकाची अपेक्षा होती आणि ते कमबॅकिंग षटक अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आकाश भगतला आपण पाहतोय. 5 चेंडूची सफर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध एलिमिनेशन पाहावं लागेल. अतिशय सुंदर चेंडू एक टप्पा घेत आपण पाहतोय. यावेळी जाईल सीमा पार. फार चांगले कमबॅक राहिले आपण पाहतोय. आणि अंतिम चेंडूवरती आलेला चौकार कुटिका होईन हा धावा बनवण्यासाठी संघर्ष देऊन जायला आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या 17 धावा. आता इथून समीकरण आपण जर का पाहिले गेले यावेळेस मात्र 12 चेंडू आणि अजूनही 18 धावसंख्येची गरज असेल. एखादं चांगलं षटक जर का गोलंदाजी माध्यमातून कमबॅकिंग आला तर वर्चस्व गाजवेल आपण पाहतोय खांडीचा पाडा संघ. जर का बॅटिंग करत असताना चांगली एखाद्या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवल्या तर पुन्हा एकदा मात्र मॅच मध्ये हवी होईल आपण पाहतोय. कोंबडवाडी संघ मोहन पारदे स्वस्तात बाद झालाय, त्यानंतर मात्र सामना जिंकून दिला जाईल का येणाऱ्या फलंदाजाकडून हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं राहील आपण पाहतोय. अपेक्षा इथून मात्र भालचंद्र पारदीकडून वाढल्या असतील, कारण त्या क्षणामध्ये भरपूर मोठी क्षमता आहे. मैदानाच्या आतमध्ये जर का थांबला तर 18 धावा सहज रीतीनं 2 षटकामध्ये बनवल्या जातील. मात्र एवढं सहजासहजी हार मानणारा खांडीचा पाडा संघ देखील नाही आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक अजय भगतला आपण पाहतोय. यावेळेस मात्र तिसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगला गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस मात्र सज्ज होत असताना पाहावं लागेल कशा रीतीनं गोलंदाजी केली जाईल. सातत्यानं व्हेरिएशन असणारी गोलंदाजी आम्ही या गोलंदाज माध्यमातून खैरवाडी स्पर्धेमध्ये पाहिली होत्या, ज्या ठिकाणी सातत्यानं ऑफ कटर लेग कटर चेंडू फेकण्याची क्षमता ठेवतो मैदानाच्या आतमध्ये. मात्र समोर कोंबडवाडी संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. मात्र जर का भालचंद्र पारदी या फलंदाजाला थांबवला तर निश्चित स्वरूपात सामना मात्र खेचण्याचा प्रयत्न राहील. मात्र तसं घडणार का आणि पुन्हा एकदा अप्रतिम चेंडूची सफर आणि तो टिपला जाईल झेल आणि संपेल फलंदाज भालचंद्र पारदेचा खेळ. क्या बात या ज्या विकेटची चर्चा राहिली तो विकेट देखील मैदानाच्या बाहेर, म्हणजे फार चांगली गोलंदाजी आपण पाहिल्या गेल्या. आपल्या बोटाच्या जोरावरती चांगल्या फलंदाजाला शांत ठेवण्याची क्षमता ठेवतो हा गोलंदाज आपण पाहतोय. आणि ती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पटवून दिल्या. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. लक्ष होतं 24 चेंडू 35 धावसंख्येचा. आता आव्हान कठीण झालंय. 11 चेंडू आणि अद्याप 18 धावसंख्येची गरज असेल. इथून येणाऱ्या फलंदाजाला इथून मात्र शांत संयमानं खेळ करणं फार महत्वाचं राहील. डबल सिंगलवरती प्राधान्य देणं, खराब चेंडूवरती प्रहार करणं, हे जर का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजानं खेळ केला तर निश्चित स्वरूपात या धावांचा देखील पाठलाग सहज रीतीने केला जाईल. संघाचे प्रमुख फलंदाज बाद झालेत आणि इथून मात्र आज संधी मिळाली आहे आपल्या टीमसाठी खेळण्याच्या. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समोर यावेळी सामना करेल अक्षय निरगुडा. अतिशय सुंदर गोलंदाजी अक्षरशः आपण पाहिले गेले फिंगर रोल केले आणि तिथून मात्र चेंडू भरपूर वळाला गेला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फार चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज अजय भगतला आपण पाहतोय. सलगचे 2 चेंडू डॉट. समीकरण अवघड होत असताना मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि कंपल्सरी 18 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा मात्र सलगचा तिसरा डॉट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं तेवढं कमी असेल असं वाटलं होतं. मोहन पारदी मैदानाच्या आतमध्ये होता. या 24 चेंडू मध्ये 35 धावा सहज रीतीने बनल्या जातील. मात्र त्या जशी विकेट मोहन पारदीची मैदानाच्या बाहेर गेले त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज चांगला बॅटिंग करू शकला नाही. यावेळेस मात्र फटका सजवलाय आपण पाहतो. व्हिसेप मध्ये लॉंगांचा क्षेत्रक्षण प्रयत्न लाजबाब आणि यावेळेस पाहावं लागेल
टिपलाय जरूर जेल, मात्र प्रेक्षक वर्ग आम्हाला सांगतील की इथून फलंदाज होईल बाद आणि निर्णायक क्षणाला हा टिपलेला जेल भरपूर काही सांगून जाईल कोंबळवाडी टीमला. जावा वाचवण्यासाठी हे केलेले मैदानाच्या आतमध्ये मेहनत आणि ते मेहनतीला यश लाभत असताना खांडीच्या पाडा टीमच्या माध्यमातून शहापूर विभागातून आज संघ का दाखल झालाय आज अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये ते दाखवून देत असताना कुठे का होईना केलेली निराशा ज्या ठिकाणी मोहन पारदेची स्वस्तात विकेट त्यानंतर प्रकाश पारदेचा बाद होणं आणि त्यानंतर बालचंद्र पारदेचा बाद होणं कुठे का होईना इथून मात्र कोंबळवाडी टीमला मात्र पूर्णपणे एक सुटकेचा निश्वास घेण्यासाठी एखाद्या फलंदाजाला चांगला खेळ करणं फार महत्वाचं राहील. ज्या अनुषंगाने 35 धावा बनवायच्या होत्या त्यासाठी आज संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र फटका सुंदर सजवला आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहिले गेलं लॉंगांचं क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या षटकातील आपण पाहिले गेले अंतिम चेंडूवरती या 2 धाबा आणि या 2 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिले गेले 3 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त 19 धावा. येणारे 6 चेंडू आणि इथून समीकरण असेल 16 धावसंख्येचा. इथून मात्र डगाडू मध्ये थोडासा का होईना मात्र चर्चा केली जात असेल ज्या रीतीनं 35 धावा बनवायच्या होत्या एखाद्या फलंदाजाला जर का मैदानाच्या आतमध्ये थांबता आला असता जर का एखाद्या फलंदाज अंतिम षटकापर्यंत राहिला असता तर निश्चित स्वरूपात या धावा कुठे का होईना एकतर्फे घेऊन जाण्याचा प्रयत्न राहिला असता. मात्र अद्यापही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महेश निरगुडा आणि सुनील पारदे ही 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 16 धावा बनवल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय मेंगाळ आपण पाहतोय 6 चेंडू 16चं समीकरण. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल निश्चित स्वरूपात चिंचकांबला आणि त्यांच्या अगेन्स्ट वडपे या 2 संघादरम्यान आपल्याला हा सामना पाहायला मिळेल आणि तो सामना आपण पाहणार आहोत 3 षटकांचा असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं सामना देखील तेवढाच महत्वाचा 6 मध्ये 16 बनवायच्यात आणि त्यासाठी हा संघर्ष फटका सजवलाय मात्र झेल टिपला जाईल आणि इथून मात्र आणखीन एक विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक 7 आपण पाहतोय बॅटिंग करत असताना कोंबळवाडी टीमला. स्पर्धेमध्ये ज्या ठिकाणी पहिल्या दिवसामध्ये 32 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि इथून मात्र या 35 धावा डिफेन्स केल्या जातील का दुसरा इतिहास पाहायला मिळेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असलेलं आपण पाहतोय. गोलंदाज अक्षरशः चाप सोडत असताना पुन्हा एकदा कमालीचा फटका शेवटच्या मोमेंटला मात्र आपण पाहिलं गेलं तब्बल 9व्या क्रमांकावरती आलेल्या फलंदाजानं हा ठोकलाय शानदार चौकार आणि सामन्यामध्ये अजूनही जिवंत आहे हे सांगून दिलंय गोलंदाजाला आपण पाहतोय. आणि या चौकाराच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकेल 23 या अंकावरती. आता समीकरण आपण जर का पाहिले गेल्या येणारे 4 चेंडू आणि गरज असेल 12 धावसंख्येच्या सामना रफ अँड टफ मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तब्बल 9व्या क्रमांकावरती भरत निरगुडानं हा जबरदस्त फटका सजवला 4 धावांसाठी. इथून जर का एखादा आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला तर सामना अजून रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. जाऊया मॅचच्या दिशेनं सामना भरपूर महत्वाचा. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर राहिल्या दुसरीचा प्रयत्न फिकी थोडीशी खराब आणि या 2 धाबा
कुठे का होईना संघर्ष केला जातो मैदानाच्या आतमध्ये आणि या दोन धाबींना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 25 अंकावरती. आता समीकरण येणारे 3 चेंडू कंपल्सरी 10 धावसंख्येची गरज असेल. या चेंडूवरती जर का एखादा मोठा प्रहार आला मैदानाच्या आतमध्ये तर सामना मात्र कुठे का होईना विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न राहील. सामन्यामध्ये हिरो बनण्याची संधी चालून आली आहे, मात्र त्या प्रयत्न केले जातील का, मात्र तसं घडणार का. मात्र पंचांकडे दाद जरूर मागितल्या, मात्र पंच सांगते लाईन अचूक या आणि इथून 8 डॉट चेंडू 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असेल. चला स्पीडअप घ्यायचंय बघा. 2 चेंडू आणि अद्यापही 10 धावसंख्येची गरज असेल. इथून डगाडू मध्ये चर्चा केली जात असेल. ज्या रीतीनं प्रकाश बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं मोहन पारधी बाद झाला, तसंच बालचंद्र बाद झाला. जर का तिघांमधून एखादा फलंदाज या क्षणाला असता तर सामना फिरवण्याची क्षमता मैदानाच्या आतमध्ये ठेवली असती. मात्र यावेळेस पाहावं लागेल चेंडू थेट शरीरावरती जाऊन आदळला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता. अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 24 चेंडू 35 धावा मात्र वाचवण्याचा प्रयत्न आणि अंतिम 1 चेंडू आणि आता गरज असेल 10 धावसंख्येची. सामना होता कुठे आला कुठे त्याचं कारण आपण पाहिलं केलेले अप्रतिम गोलंदाजी. ज्या ठिकाणी पहिलं षटक आपण पाहिलं फार चांगलं राहिलं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि तिसरं षटक निर्णायक त्यामध्ये फक्त 2 धावा.